जय शिवराय. राजा युद्धात हरतो हे कधी कधी घडतं, कारण ती समोरासमोरची लढाई असते आणि संभाजी महाराजांना समोरासमोर हरवणं खूप कठीण जात होतं. म्हणून शत्रूने कट कारस्थान करून त्यांना कैद करून औरंगजेबासमोर उभं करण्यात आलं होतं. औरंगजेब हा फक्त एक राजा नव्हता, तर तो एक क्रूर शत्रू होता. त्याला हे माहीत होतं की मराठ्यांची ताकद ही फक्त त्यांच्या तलवारीत नसून ती त्यांच्या स्वाभिमानामध्ये आहे, आणि स्वाभिमानाचं सगळ्यात मोठं उदाहरण म्हणजे छत्रपती संभाजी महाराज. त्याने संभाजी महाराजांना अपमानित केलं, दबावाखाली आणलं आणि शरणागत येण्यासाठी भाग पाडलं. कारण त्याला असं वाटत होतं की जर राजाने शरणागती पत्करली तर स्वराज्यसुद्धा शरणागती पत्करेल, पण राजाने असं काहीच केलं नाही. विचार करा, त्या काळी राजांना पकडलं गेलं त्यावेळेस मराठ्यांची अवस्था काय असेल. स्वराज्याचा राजा, शिवरायांचे पुत्र आणि शत्रूच्या छावणीत. पण राजे फक्त शरीराने कैद झाले होते. त्यांनी त्यांचा मान कधीच कैद होऊ दिला नाही. त्यांनी त्यांचा स्वाभिमान कधीच कैद होऊ दिला नाही. त्यांनी त्यांची राजनिष्ठा कधीच कैद होऊ दिली नाही. आणि हे सगळं लक्षात आल्यानंतर औरंगजेबाने राजासमोर पर्याय ठेवले. शरण ये, जीवदान मिळेल, स्वराज्य सोड, सुख मिळेल, आणि आमच्यासोबत आलास तर सत्ता संपत्ती मिळेल. पण राजांच्या मते स्वराज्याचं सिंहासन फक्त सिंहासन नव्हतं, तर ते होतं मातीचा मान, लोकांचा श्वास, धर्माचा स्वाभिमान आणि मराठ्यांची स्वतंत्र ओळख. आज आपण संभाजी महाराजांकडून काय घेऊ शकतो, तर संभाजी महाराजांनी हेच सांगितलं की तुमचे विचार तुम्ही कधीच कैद करू शकत नाहीत. जय शिवराय, जय शंभूराजे.